वर्णो किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णो किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. मजला प्रभूने जीवन दिले माझे जीवन पावन केले. मजला प्रभूने जीवन दिले माझे जीवन पावन केले. अशीच कृपा मिळावी सदा म्हणून विनवी मी तुला. अशीच कृपा मिळावी सदा म्हणून विनवी मी तुला. वर्णो किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. आरोग्यदायी वेलंकनी मातेचा नवेनाचा 4था दिवस. आपला आजचा विषय आहे मरिया दयेची माता. आपण आपल्या प्रार्थना आरोग्यदायी वेलंकनी मातेच्या चरणी मांडूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाची सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. पौलाचे कलसेकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाने भागीदार होण्याजोगे केले
त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण जाहीर केले आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे स्मरण केले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे यरूशलेम, प्रभूचे गुणगान गाव. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गन्सरीत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धुत होती. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून आम्ही जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरली की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनचे भागीदार
जब्तीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. 20 जून 2020 या दिवशी मरीच्या निष्कलंक हृदयाच्या सणाचे औचित्य साधून पोप फ्रान्सिस यांनी मरियेच्या सन्मानार्थ 3 नवीन उपाधी पवित्र मरिये चरणी वाहिल्या. त्या म्हणजे मरिया दयेची माता, आशेची माता आणि विस्थापितांचे सांत्वन. मदर ऑफ मर्सी, मदर ऑफ होप अँड सोलास ऑफ मायग्रंट्स. पोप फ्रान्सिस यांनी बऱ्याच वेळी आपल्या प्रवचनात दया या विषयावर जोर दिला आहे. मुख्य म्हणजे 2015-16 हे वर्ष दयेचे जयंती वर्ष म्हणून त्यांनी घोषित केले होते. त्यांचे स्वतःचे ब्रीदवाक्य एपिस्कोपल मोटो आहे, त्यांच्यावर दया दाखवून त्यांनी त्याला निवडले. बाय हॅव्हिंग मर्सी, बाय चूजिंग हिम. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस ज्या दयेला इतके महत्त्व देतात, ती दया म्हणजे नक्की काय? व्हॉट इज मर्सी? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. कदाचित तुमच्यासाठी ही एक नवीन संकल्पना असेल. दया म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी खरोखर पात्र आहोत ते आपल्याला न प्राप्त होणे. आपण ज्या गोष्टींसाठी खरोखर पात्र आहोत ते आपल्याला न प्राप्त होणे. मर्सी इज नॉट रिसिव्हिंग व्हॉट वी ट्रूली डिझर्व. दया म्हणजे खरोखर आपण ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत ते आपल्याला न मिळणे. आपल्या अडखळण्यात, आपल्या अपयशात, आपल्या अपूर्णतेत आम्ही खरोखर कशास पात्र आहोत? खरे पाहता आम्ही शिक्षेस, क्रुसास, दुःखास व मरणास पात्र आहोत. व्हॉट डू वी डिझर्व? परंतु तरीही आपल्याला ते मिळालेले नाही, कारण ते त्याने, येशूने स्वतःवर घेतले आहे. ही आहे प्रभूची, देवाची, परमेश्वराची अघात दया. टू नॉट रिसीव्ह व्हॉट वी डिझर्व बिकॉज ही हॅज टेकन इट अपॉन हिमसेल्फ. So mercy is not receiving what we truly deserve. दया म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत ते आपल्याला न प्राप्त होणे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया दयेची माता ही तिची उपाधी ख्रिस्ती विश्वासू लोकांना खूप प्रिय आहे. फ्रान्समधील क्लुनी येथील बेनेडिक्टन मठवासी सेंट ओडो यांनी सर्वात प्रथम अतिपवित्र मरियेला दयेची माता म्हणून संबोधिले. पवित्र मरियेसाठी हे शीर्षक अगदी योग्य आहे, कारण तिने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला अदृश्य देवाची दृश्य दया म्हणून प्रकट केले. पवित्र मरियेने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला अदृश्य देवाची दृश्य दया म्हणून प्रकट केली. Jesus Christ, the visible manifestation of the mercy of the invisible God. येशू ख्रिस्त खरोखरच देहरूपातील देवाची दया आहे, जी मरियेद्वारे जगात प्रकटली. म्हणूनच मरिया ही दयेची माता आहे. सेंट लॉरेन्स ऑफ ब्रिंडिन्सी मरियेला उद्देशून म्हणतात, मरिया ही सर्व ख्रिस्ती श्रद्धावंतांची आध्यात्मिक आई आहे. ती अति दयाळू, अति कनवाळू, अति ममताळू आणि अति प्रेमळ आई आहे.
स्वर्गातील तिच्या स्थानावरून पवित्र कुमारी मरिया पृथ्वीवरील तिच्या लेकरांसाठी दयाळूपणे मध्यस्थी करते. ज्याप्रमाणे काना येथील लग्न प्रसंगी तिने घर धरण्यासाठी मध्यस्थी केली होती. परमेश्वराकडून मिळवलेली दया ही पापांच्या क्षमेपेक्षाही व्यापक आहे. परमेश्वराकडून मिळवलेली पापांची क्षमा ही दया ही क्षमेपेक्षाही व्यापक आहे. The mercy that we seek from God is broader than forgiveness of sin. दया म्हणजे परमेश्वराचा आपल्या शरीर, मन आणि आत्म्यासाठी मिळविलेला विपुल असा आशीर्वाद आहे. आणि ही दया मिळविण्यासाठी आपण पवित्र मरियेकडे प्रत्येक गरजेत प्रार्थना केली पाहिजे. मरिया तिच्या मॅग्निफिकाट म्हणजेच तिने गायलेल्या स्तोत्रात दयेची 2दा स्तुती करते. लोक 1:50 मध्ये ती म्हणते, त्याचे भय धरितात, त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. लूक 1:54 मध्ये ती म्हणते, आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान ह्याच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्यांनी आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या मृत्यूद्वारे परमेश्वराने जगाला दया दाखविण्याचे वचन पूर्ण केले आहे. हे मरियेने अनुभवले. जेव्हा क्रूसाच्या पायथ्याशी तिने आपल्या जखमी व घायाळ मुलाचे क्षमेचे व दयेचे शब्द अनुभवले, तेव्हा तिने देवाची दया अनुभवली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया ही दयेची माता व राणी या शब्दात आपण तिचा सन्मान करतो. कारण मरिया अशी स्त्री आहे जिने देवाच्या दयेचा अनुभव घेतला आहे. मरिया ही अशी गौरवशाली राणी आहे जिच्या ठाई देवाची दया आहे आणि ती तिच्या आश्रयाशी आलेल्या प्रत्येकांना त्यांच्या दुःखात व संकटात आपल्या कवेत घेण्यासाठी तयार असते. पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांच्या शब्दात म्हणावयाचे झाले तर, मरिया म्हणजे अशी व्यक्ती जी विशिष्ट प्रकारे आणि अपवादात्मक मार्गाने दया दाखवते, जी इतर कोणीही व्यक्ती दाखवू शकत नाही. संत ब्रिजेट हिला मिळालेल्या पवित्र मरियेच्या संदेशात मरिया म्हणते, मी स्वर्गाची राणी आणि दयेची माता आहे. नीतिमान लोकांचा आनंद आणि पाप्यांना परमेश्वराकडे घेऊन जाणारे द्वार मीच आहे. I am the queen of heaven and the mother of mercy. I am the joy of the just and the door through which sinners are brought to God. नमस्कार हे राणी या प्रार्थनेत आपण म्हणतो, नमस्कार हे राणी दयेची माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा आहेस. या शब्दांद्वारे आपण वर्षानुवर्षे मरियेच्या चरणी प्रार्थना करून दयेच्या मातेचा आश्रय घेतला आहे. दयेची माता म्हणून तिचा सन्मान करीत असताना मरिया जी ख्रिस्त सभेची प्रतिमा आहे, जी आपल्या लेकरांवर परमेश्वराची दया झाल्यामुळे आनंदित होती आणि त्यांच्याबरोबर देवाच्या दयेची स्तुती गाती, त्या आपल्या प्रेमळ, दयाळू आणि कनवाळू मातेकडे पाहून इतरांना दया दाखवून परमेश्वराची दया व क्षमा मिळविण्याचा प्रयत्न करूया.
तुझाच प्रभू मी तुझा, जीवन भर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवन भर मी तुझा. तू माझे प्रभु वैभव सारे, धन दौलत लौकिक तू सारे. जीवन पुष्प मी वाही, आज प्रभु तव चरणी. घे घे सर्वस्व प्रभु मम घे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरीची तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमये सर्वशक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होनिया पूर्ण, जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी, जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभु नामे तू अति धन्य होई, जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी, जय जयकार होई ईश चरणी. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. अंतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताची शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे कार्डिनल ऑझवल्ड, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हा सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. विशेषतः या कोरोना काळात या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांच शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेल्या आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही,
परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आरोग्यदायी विलंकनी मातेचा नवेना, चौथा दिवस. हे पवित्र व प्रेमळ माते, तू प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली गेलीस. ह्याबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो. गाब्रिएल दूताच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो. हे मरिये, तुला प्रणाम. तू कृपापूर्ण आहेस. तुझ्या गर्भधारणेच्या वेळी तुला परमेश्वराने सर्व कृपा सामर्थ्याने वरदान दिले. त्यावर तू कृपेच्या दात्याला गर्भामध्ये सामावलेस. तुझी धन्यता अमर्याद आहे. आमच्यावर अशी दया कर की आम्ही तुझी स्तुती करण्यास पात्र ठरावे. देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या नम्रतेमुळे देवाने तुला आमची माता म्हणून निवडले. तुझ्या निर्मळ कौमार्यामुळे देवाच्या पुत्राने तुझ्या उदरी देहधारण केला. हे करुणामय माते, गर्भरूप होऊन ज्याप्रमाणे देवपुत्र तुझ्यामध्ये राहिला, त्याचप्रमाणे आम्ही पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या सहवासात राहावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस. पहिल्या आईबापांच्या पापांमुळे शापित झालेल्या स्त्रियांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त झाले. तू सर्व मातांमध्ये पूजनीय आहेस. तू सर्व स्त्रियांमध्ये अतिसुंदर आहेस. सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील. आम्ही सुद्धा तुला धन्य म्हणतो. तू आशीर्वादित आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडून आशीर्वादाची याचना करतो. आमेन. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारिणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला गरज आहे ते तू माझ्यासाठी मिळव. जेव्हा माझ्या उदरात
तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. क्षणभर शांत राहून आपल्या विनंत्या वेलंकणी मातेच्या चरणी व्यक्त करूया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रियल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. मी तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निश्चल जन